नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 30 आणि टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 14. बोधवाक्य. दिनांक 6/1/1937. 6/1/1937. बोधवाक्य. आत्मानंद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, आत्मानंद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून उन्हाळ्यात कूलर समोर निवांत बसणे, हिवाळ्यात शेकोटी समोर निवांत बसणे आणि पावसाळ्यात घरातच निवांत बसणे. ADW. एक पारीख म्हणून कोणी आलेले आहेत. त्यांनी अशी तक्रार केली आहे महर्षी समोर. त्यांची तक्रार मोठी लक्षपूर्वक ऐकण्यासारखी आहे. ते म्हणतात, अनेक लोक मला सांगतात की त्यांना तुमच्या सहवासामुळे अनेक दिव्य अनुभव येतात. पारीख म्हणतात की त्यांना लोक अनेक भेटतात आणि ते सांगतात की तुमच्या सहवासामुळे त्यांना अनेक दिव्य अनुभव येतात. पण मी गेल्या 1.5 महिन्यापासून इथे आहे. मला थोडाही तसा अनुभव अजून आला नाही. मी काय आपल्या कृपेला पात्र नाही? मी काय असा गुन्हा केला आहे? तसं जर असेल तर ही गोष्ट माझ्यासारखी फारच अपमानजनक आहे. कारण दूरदूरच्या विदेशी लोकांवर तुम्ही अनुग्रह करता, तुमचा अनुग्रह होतो आणि मी वशिष्ठ कुलोत्पन्न असा श्रेष्ठ ब्राह्मण जातीचा असून मी का म्हणून तुमच्या अनुग्रहाला पात्र नाही? मी का म्हणून तुमच्या अनुग्रहापासून वंचित राहू? कृपा करून मी माझा हा अपमान सहन करणार नाही. काय प्रायश्चित्त असेल ते सांगा, मी ते घेतो. महर्षी यावर शांतपणे म्हणाले, प्रथम हे लक्षात घ्या की अशा दिव्य अनुभवांना काहीही अर्थ नाही. हे ज्याला त्याला आपापल्या मनाच्या अवस्थानुसार होत राहतात. महत्व फक्त मनाच्या शांतीलाच आहे. पारीख मग म्हणाले, मानसिक शांती तर समाधीचाच परिणाम आहे. मला समाधी कशी प्राप्त होईल? महर्षी म्हणाले, हे बघा, कल्पना, विचार आणि कल्पना शून्य अवस्थात, या अवस्थेत जाणे म्हणजे समाधी. गाढ सुषुप्ती अवस्थेत ही अवस्था म्हणजे कल्पना, विचार, संकल्प शून्य अशी अवस्था विद्यमान असते. पण ती स्थायी नसते. पारीख म्हणाले, तुमच्या आश्रम पत्रिकेत लिहिले आहे की समाधी ही आत्मानंदाकरता अत्यावश्यक आहे. महर्षी म्हणाले, समाधी अवस्था म्हणजे काही नवे मिळवणे नाही. हे तुम्ही पहिले प्रथम लक्षात घ्या. समाधी अवस्था म्हणजे काही नवे मिळवणे नाही. ते तुमचे सहजच स्वरूप आहे. तो तुमचा सहज असा स्वभाव आहे. पारीख यावर म्हणाले, पण मला तसा सहजतेचा वगैरे वगैरे अनुभव तर काही येतच नाही. मी इतकी दिवस गेल्या 1.5-2 महिन्यापासून इथे आहे, पण मी कोराच. महर्षी म्हणाले, तुमची विपरीत भावना याला कारण आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पारीख म्हणाले, मला आत्मसाक्षात्कार नाही म्हणून विपरीत भावना जात नाही असेच ना? महर्षी म्हणाले, तुम्ही तेच निराळ्या शब्दात सांगत आहात. हीच बाधा आहे. हीच भावना खरी बाधा आहे की मला आत्मसाक्षात्कार नाही असे समजणे. हीच
खरी बाधा आहे की मला आत्मसाक्षात्कार नाही असे समजणे. तुम्हीच स्वतःला अनात्म समजले आहे, त्याला कोण काय करणार? तुम्हीच स्वतःला अनात्म समजले आहे, त्याला कोण काय करणार? हीच मोठी चूक आहे. पारिक म्हणाले, ते मला शाब्दिक समजते हो, पण त्याचा काही अनुभव येत नाही, त्याचे काय? महर्षी म्हणाले, तुमच्यात अशा दोन गोष्टी थोड्याच आहेत की एक गोष्ट आपल्या आत्मसाक्षात्कार न होणाऱ्या गोष्टीचे वर्णन करीत आहे. महर्षी म्हणाले, तुमच्यात अशा दोन गोष्टी थोड्याच आहेत की एक गोष्ट आपल्या आत्मसाक्षात्कार न होणाऱ्या गोष्टीचे वर्णन करीत आहे आणि एक गोष्ट मुळात साक्षात्कारच आहे. याबद्दल काही सांगत आहे. पारिक म्हणाले, मला ते सर्व काही शाब्दिक वाटते. मला समाधी कशी प्राप्त होईल तेवढेच फक्त स्पष्टपणे सांगा. महर्षी म्हणाले, वस्तुतः समाधीची अवस्था ही अस्थायी आहे. ती येते आणि जाते. परत मन वासनाग्रस्त होते. पारिक म्हणाले, पण स्थायी समाधी मिळवण्या अगोदर ही आवश्यक नाही का? पण स्थायी समाधी मिळवण्याबरोबर ही येते जाते अशी समाधी आवश्यक नाही का? महर्षी म्हणाले, हो, जी चढते उतरते ती कसली आली समाधी? जी चढते उतरते ती समाधी कुठल्याही स्थितीत कामाची नाही. काहीही झाले किंवा काही नाही झाले तरी तुम्ही समाधीतच आहात. फक्त तुम्ही इतकेच लक्षात का नाही ठेवत? पारिक म्हणाले, असं म्हणतात की गुरुकृपेमुळे साक्षात्कार सुलभ होतो. असं म्हणतात की गुरुकृपेमुळे साक्षात्कार सुलभ होतो. महर्षी म्हणाले, अहो, गुरुतत्व तुमच्या असण्याव्यतिरिक्त दुसरे काही आहे का? गुरुतत्व तुमच्या असण्याव्यतिरिक्त दुसरे काही आहे का? हे लक्षात ठेवणे म्हणजेच गुरुकृपा होय. हे लक्षात ठेवणे म्हणजेच गुरुकृपा होय. पारिक म्हणाले, मला गुरुचा अनुग्रह केव्हा मिळणार? मला गुरुचा अनुग्रह केव्हा मिळणार? महर्षी म्हणाले, तो केव्हाच मिळाला आहे, तो सदैव आहे. पारिक म्हणाले, पण मग मला याची प्रचिती का येत नाही? महर्षी म्हणाले, मग समर्पित व्हा. मग समर्पित व्हा. पारिक म्हणाले, मी तर पूर्णतः समर्पण केले आहे ना. मी तर पूर्णतः समर्पण केले तरी पण महर्षी म्हणाले, अहो, एकदा समर्पण झाले की तरी पण वगैरे वगैरे असे काही मागणे उरतच नाही. महर्षी म्हणाले, एकदा समर्पण झाले की तरी पण बिरी पण असे मागणे उरतच नाही. दिनांक 7/1/1937. 7/1/1937. बोधवाक्य. जाणवत्या जाणीवेत हे सर्व जग खेळत आहे. जाणवत्या जाणीवेत हे सर्व जग खेळत आहे. निसर्गदत्त महाराज. एक हिंदी भाषी सज्जन माणसाने विचारले. एक हिंदी भाषी सज्जन माणसाने विचारले. तो प्रश्न असा होता, मृत्यूच्या भयापासून मुक्ती कशी मिळेल? मृत्यूच्या भयापासून मुक्ती कशी मिळेल? त्यावर महर्षी म्हणाले, कुणाचा जन्म झालेला आहे? कुणाचा जन्म झालेला आहे? ज्याचा जन्मला झाला तोच मृत्यू पावेल. सुषुप्ती अवस्थेत तुम्ही एका अर्थाने रोज मृत्यू पावता. मग मृत्यूचे भय का वाटते तुम्हाला? प्रश्न. सुषुप्तीत आम्ही कुठे, कसे व कोण असतो? सुषुप्तीत अवस्थेत आम्ही कुठे, कसे, कोण असतो? महर्षी म्हणाले, हा प्रश्न तुम्ही सुषुप्तीलाच विचारा. प्रश्न. पण या अवस्थेचा अनुभव कशामुळे येतो? महर्षी म्हणाले, याला अंतःकरणाची विपरीत करणे जबाबदार आहे. याला अंतःकरणाची विपरीत करणे जबाबदार आहे. अंतःकरणाची बाकी अवस्था आपल्या परिचयाची आहे. सुषुप्ती अवस्थेत जणू आम्ही आनंदात्मा असतो, तर जागृती अवस्थेत विज्ञानात्मा असतो. प्रश्न.
एखाद्या दृष्टांताद्वारा हे आम्हाला समजून सांगा ना. महर्षी म्हणाले, जेव्हा एखादी खोल पाण्यात डुबलेली वस्तू शोधण्यास तुम्ही बुडी मारता आणि नंतर वस्तू हाती लागते, पण ती वार्ता तुम्ही पाण्यात डुबलेल्या अवस्थेत कोणाला सांगू शकत नाही, कारण तुम्हाला तोंड उघडावं लागेल. म्हणून तुम्ही पाण्याबाहेर येताच ती सांगू शकता. तसेच हे आहे, गाढ निद्रेत तुम्ही असता, पण त्यावेळी काहीच हो नाही म्हणता येत नाही. गाढ निद्रेत तुम्ही असता, पण त्यावेळी काहीच हो नाही म्हणता येत नाही. पण जागृत अवस्थेतच आल्यावर काय ते सांगता येते. प्रश्न असा आला, सुषुप्तीत मला भीती वगैरे वाटत नव्हती, पण ती आता वाटते, असे का? महर्षी म्हणाले, दुसरं काही आहे असं वाटलं की भय आलेच समजा. दुसरं काही आहे असं वाटलं की भय आलेच समजा. तुम्हाला कशाची भीती वाटते? प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला. देह, इंद्रिय, जगत, ईश्वर, कर्तृत्व, भोग इत्यादी सर्वाचीच मला भीती वाटते. महर्षी म्हणाले, पण हे सर्व काही तुमच्या असण्यामुळेच तर आहे ना. प्रश्न, पण यापासून स्वतःला मला वाचवता येणार नाही का? महर्षी म्हणाले, भीती कुणाला वाटते आहे? त्यांना दुसरे स्वतः व्यतिरिक्त समजणारे कोण आहे याचा शोध घ्या. त्यांना म्हणजे देह, इंद्रिय, जगत, ईश्वर, कर्तृत्व, भोग इत्यादींना दुसरे स्वतः व्यतिरिक्त समजणारे कोण आहेत याचा शोध घ्या. नंतर तिथे एक भक्त अजून बसला होता, त्यांनी प्रश्न विचारला, जागृत अवस्थेत इतके दुःख क्लेश का म्हणून आहेत? महर्षी म्हणाले, तुम्ही दृष्टी आत्माकार ठेवा, म्हणजे काही सर्व आपोआप ठीक होईल. प्रश्न, मी कोण आहे याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेथे मला काहीच सापडत नाही. प्रश्न असा विचारला गेला की मी कोण आहे याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेथे मला काहीच सापडत नाही. महर्षी म्हणाले, तुम्ही सुषुप्तीत अवस्थेत कसे असता? त्यावेळी अहमवृत्ती नसते, पण तरी तुम्ही असता. नुसते असत नाही तर सुखी पण असता. जागृत अवस्थेत येताच मी वृत्तीचा उदय होताच त्याला इतर सर्व संकल्प, विकल्प, भावना, कामना, पूर्वसंस्कार जे आलेले असतात ते चिटकतात व तुमच्या सहज स्वभावता असलेल्या प्रसन्नतेला ते झाकून टाकतात. प्रश्न, पण मी माझ्या त्या सुषुप्ती अवस्थेविषयी काहीच जाणत नाही ना. महर्षी म्हणाले, असे कसे म्हणता? तुम्हीच म्हणता मी छान गाढ सुखपूर्वक झोपलो होतो म्हणून. ते का व कसे? तात्पर्य, गाढ निद्रेत तुमची आनंददायक सहज अवस्था असते. त्यावेळी कोणतीच संकल्पना वगैरे नसताना कामना वासनाशिवाय तुम्हीच असता आणि नुसते असत नाही तर सुखी पण असता. महावाक्य तत्वमसी याचा जो यथार्थ भाव असतो तोच जणू तुम्ही त्यावेळी अनुभवत असता. महावाक्य जे आहे, 4 महावाक्य आहेत मुख्य, तर त्यातील एक महावाक्य आहे तत्वमसी. तर हा तत्वमसी जो यथार्थ भाव आहे तोच तुम्ही गाढ निद्रेत खरं म्हणजे अनुभवत असता. पण तोच भाव जर जागृत आल्यावर टिकावा म्हणजे झाले, आणि तोच भाव जागृत आल्यावर टिकवा म्हणजे झाले. त्यासाठी मी कोण आहे याच्या मुळापर्यंत जा, दुसरा उपाय नाही.
प्रश्न. तुम्ही म्हणता ते ब्रह्म कसे आहे? तुम्ही म्हणता ते ब्रह्म कसे आहे? महर्षी म्हणाले, ब्रह्म काय तुमच्यापासून स्वतंत्र व वेगळे आहे काय? त्याला जाणणार कसे? ब्रह्म जाणता येत नाही, ब्रह्म होता येते. ब्रह्म जाणता येत नाही, ब्रह्म होता येते. प्रश्न. पण असे करण्यास किंवा होण्यास मी तर अत्यंत दुर्बल आहे. पण असे करण्यास किंवा होण्यास मी तर अत्यंत दुर्बल आहे. महर्षी म्हणाले, खरोखरच दुर्बल असाल, खरोखरच दुर्बल असाल तर स्वतःला पूर्णतः समर्पित करा. खरोखरच दुर्बल असाल तर स्वतःला पूर्णतः समर्पित करा. एकतर मी कोण याच्या मुळाशी जा, एकतर मी कोण याचा शोध घ्या, नाहीतर उच्चतर अशा शक्तीला पूर्णपणे समर्पित व्हा. हे दोनच मार्ग आहेत, हे दोनच मार्ग आहेत. एक सुसंस्कृत महिला ज्या की मद्रासून आलेल्या आहेत, त्यांचे वडील मद्रासला सुप्रसिद्ध सॉलिसिटर आहेत. त्या महिला म्हणाल्या, विचार संकल्पनापासून मुक्ती कशी काय मिळेल? याकरता मी कोण आहे याचा शोध घेणे हाच एक उपाय आहे असे तुम्ही म्हणता. महर्षी म्हणाले, हो, करा आणि पहा. महिला म्हणाली, हे सर्व मला खूप खूप कठीण वाटते. महर्षी म्हणाले, म्हणूनच मी कोण आहे इथूनच सुरुवात करा. महिला म्हणाली, मी खूप तसा प्रयत्न करते, पण आतून काहीच प्रतिक्रिया येत नाही. महर्षी म्हणाले, तुम्ही कोणत्या प्रतिक्रियाची आशा बाळगता? तुम्ही कोणत्या प्रतिक्रियाची आशा बाळगता? काय तुम्ही तेथे नाहीत का? का तुम्ही तेथे नाहीत का? महिला म्हणाली, फक्त संकल्पच संकल्प आहेत. महर्षी म्हणाले, त्याच क्षणी फक्त शोधा की हे संकल्प कुणाचे आहेत ते. महिला म्हणाली, मला तर प्रत्येक संकल्पाविषयी असेच करावे लागेल की काय? आणि ठीक आहे, पण जग म्हणजेच आमचा संकल्प, त्याचे काय? महर्षी म्हणाले, त्याची काळजी जगावर सोपा. तुम्ही कशाला त्याची काळजी करता? ते जगाला विचारू द्या की का हो महाशय, मी कसा काय अस्तित्वात आलो ते. महिला म्हणाली, म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की जगाचा माझ्याशी काहीच संबंध नाही म्हणून? महर्षी म्हणाले, सुषुप्तीत म्हणजे गाढ निद्रेत तुम्ही कशाचाच अनुभव घेत नाही, फक्त असता. महर्षी म्हणाले, सुषुप्तीत गाढ निद्रेत तुम्ही कशाचाच अनुभव घेत नाही, फक्त असता. जागृत अवस्थेतच सर्व जगत भासित होत राहते आणि गुंताडा वाढवित राहते. तेव्हा फक्त असा, असणेपणावर लक्ष ठेवा, बस इतकेच करा. नंतर एका अन्य भक्ताने एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा, मनाला शांत करण्याकरता आम्ही काय करावे? मनाला शांत करण्याकरता आम्ही काय करावे? महर्षी म्हणतात, प्रथम मनाला पकडून आणा, मग त्यावर आपण उपाय करू. प्रथम मनाला पकडून आणा, मग आपण त्यावर उपाय करू. अरुणाचल अष्टक हे 6 छंदच्या 6व्या छंदात महर्षींनी स्पष्टीकरण करीत आहे. ते म्हणतात, काय ते एकच आहे? या प्रश्नाचे उत्तर यात आहे, होय, ते केवळ एकच आहे. ते केवळ एकच आहे, पण त्याच्याजवळ स्वभावतः एक अद्भुत शक्ती पण आहे. त्यामुळे ते एका सूक्ष्म बिंदूवर पण पूर्णतः प्रतिबिंबित होऊ शकते. आणि हा सूक्ष्म बिंदू म्हणजे मी किंवा अहमवृत्ती. अहमवृत्ती किंवा मी म्हणजे अविद्येचे संस्कार असलेली ग्रंथी, ज्यात सर्व संस्कारात असतात. आणि हेच सूक्ष्म संस्कार प्रारब्धाने स्थूल जगताच्या रूपाने व्यक्त होतात. याच बिंदूला प्रतिबिंबित प्रकाश किंवा सापेक्ष ज्ञान म्हणतात. याच बिंदूला प्रतिबिंबित प्रकाश किंवा सापेक्ष ज्ञान म्हणतात. सारांश, स्थूल जगत म्हणजे सूक्ष्म अंतस्थ संस्काराच्या रूपाने आलेला परतावाच असतो. सारांश, स्थूल जगत म्हणजे
सूक्ष्म अंतस्थ संस्काराच्या रूपाने आलेला परतावाच असतो. याच शक्तीला सूक्ष्म स्तरावर मन म्हणतात आणि याच शक्तीला स्थूल स्तरावर मेंदू म्हणतात, मस्तिष्क म्हणतात. हे मन आणि मस्तिष्क त्या अद्भुत शाश्वत शक्तीला विस्तारते. स्वप्न जागृत अवस्थेत मन बहिर्मुख असते व अनेक रूपात परिवर्तित होते आणि हेच मन सुषुप्तीत अंतर्मुख राहून अभावात्मक होते. पण या सर्व अवस्थेत तुम्ही मात्र तेच राहता, जसेच्या तसेच राहता, भिन्न भिन्न होत नाही. मी कोण आहे याविषयीच्या साधनामध्ये यावरच लक्ष ठेवणे हेच महत्वाचे आहे. आपण म्हणजे तेच असून त्याहून काहीच भिन्न नाही. काहीही घडो अथवा न घडो, मी जसाच्या तसा अद्वितीयच आहे. काहीही माझ्यापासून वेगळे नाही व मी कशापासूनही वेगळा नाही. मी कोण या शोधाची ही खरी पक्वावस्था आहे. यापूर्वीच्या छंदात म्हटले आहे की फोटोची यापूर्वीच्या छंदात म्हटले आहे की आपण ते अरुणाष्टक घेणारच आहोत. अरुणाचल अष्टक आपण घेणारच आहोत. यापूर्वीच्या छंदात म्हटले आहे की फोटोची जी एक विशिष्ट रसायन लावलेली प्लेट असते. यापूर्वीच्या छंदात म्हटले आहे की फोटोची जी एक विशिष्ट रसायन लावलेली प्लेट असते ती सूर्यप्रकाशात आली की खराब होते. मग त्यावर फोटो घेतल्या जात नाही. त्याप्रमाणे आपले मन हे आत्मज्ञानाच्या प्रकाशात आले की त्यावर नंतर जगतरूपी चित्र अंकित होऊ शकत नाही. आत्मप्रकाश फैलवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच आत्मसूर्य आहात. हा देहाभिमान म्हणजे तोच लघुबिंदू ज्यावर जगत प्रतिबिंबित होते. पण याकरता केवळ मंद प्रकाश पाहिजे. जास्त प्रखर प्रकाश नको. मुळात प्रकाशच नसेल तर काहीच दिसणार नाही. आणि प्रखर प्रकाश असेल तरी पण डोळे दिपल्यामुळे काहीच दिसणार नाही. या मंद प्रकाशालाच अविद्या म्हणतात आणि प्रखर प्रकाशाला विद्या किंवा ज्ञान असे म्हणतात. या अविद्येमुळेच जागृत, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी ह्या आपल्याला वेगवेगळ्या वाटतात. दोरीवर सर्पाचा भास होण्याला मंद प्रकाशच पाहिजे हे अतिशय महत्वाचे आहे. यातच सर्व शिकवण साठवलेली आहे असे समजा. दोरीवर सर्पाचा भास होण्याला मंद प्रकाशच पाहिजे. प्रखर प्रकाशात तर दोरी स्पष्ट दिसते. दोरीवर सर्पाचा भास होण्याला मंद प्रकाशच पाहिजे. प्रखर प्रकाशात तर दोरी स्पष्टच दिसते व गहन अंधकारात न दोरी दिसत न सर्प दिसत. त्याप्रमाणे शुद्ध प्रकाशमय आत्माकार वृत्तीत जगत दिसत नाही व सुषुप्तीच्या गहन अंधकारात पण जगत दिसत नाही. तात्पर्य, ईश्वर, जीव, जगत हा सर्व प्रतिबिंबित प्रकाश आहे. मुख्य बिंब म्हणजे प्रकाश स्रोत म्हणजे तुम्ही जे की स्वयंप्रकाश आहात. मुख्य बिंब म्हणजे प्रकाश स्रोत म्हणजे तुम्ही जे की स्वयंप्रकाश आहात, स्वयंप्रकाशमय आहात. तुम्हीच आहात ज्याला कोणत्याच पुराव्याची गरज नाही. तुम्हीच ती सद्वस्तू, तुम्हीच ती ब्रह्म इत्यादी आहात. तुम्ही कधीच त्या अद्भुत शक्तीच्या स्रोतापासून वेगळे नाही. तुम्हीच तो स्रोत आहात.
प्रश्न असा पडतो की कल्पना रूपी अंधकारात का आपण अडकतो? हा मी, हे आता पुढे अतिशय महत्वाचं आहे. हा मी म्हणजे द्रष्टा आहे की दृश्य आहे? हा मी द्रष्टा आहे की दृश्य आहे? याचे समाधान असे आहे की जागृतीत किंवा स्वप्नावस्थेत आपण सर्व दृश्यांचे साक्षी असतो, द्रष्टा असतो. याचे समाधान असे आहे की जागृतीत किंवा स्वप्नावस्थेत आपण सर्व दृश्यांचे साक्षी असतो किंवा द्रष्टा असतो. पण जेव्हा शुद्ध आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा हा साक्षी किंवा हा द्रष्टा दृश्य होतो. मग द्रष्टा व दृश्य एकाच प्रकाश स्रोतापासून येतात आणि हीच खरी शुद्ध स्थिती होय. सुषुप्तीहून उठल्यावर, हे अतिशय महत्वाचं आहे. सुषुप्तीतून उठल्यावर आणि जागृत अवस्था पूर्ण येण्याच्या अगोदर क्षणभर ही शुद्ध स्थिती राहते. ही जर शुद्ध स्थिती आपण लक्षात घेतली तर आपल्याला महत्बुद्धी अथवा ईश्वराची अनुभूती येण्यास वेळ लागणार नाही. नमस्कार.